बीडमध्ये अंजली दमानी यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नसल्याचं दमानी यांनी म्हटलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील चेंबूर नाका या भागात हे आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार 20,000 मतांनी त्यांचा पराभव झाला असा दावा आमदार उत्तम जानकरांनी केला। राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आले तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावा जानकरांनी केला। 4 महिन्याच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। बारामतीत महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचा संकेत शरद पवारांनी दिला आणि या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत शरद पवारांची चर्चाही होणार आहे। शरद पवारांनी स्वतः या संदर्भातील माहिती दिली आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली होती। या पीडितेच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली। तसंच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची ग्वाही देण्यात आली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोस्ट केली आहे। स्त्रीचा सन्मान याला भाजपने नेहमीच प्राधान्य दिलं असून अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलेलं आहे। कल्याणच्या कोळशेवाडीतील नागरिकांनी अनोखं आंदोलन केले। कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन त्यांनी केलेलं आहे। पुण्यात कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला वाहतुकीचं नियोजन केलंय। संभाजीनगर, नाशिक तसंच मुंबईकडून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच थांबवण्यात किंवा वळवण्यात येणार आहे। मुंबईत वर्षाअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले। वाशिममध्ये अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाले। आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत। त्यामुळे वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। अकोल्यात वाहन चालकांसाठी पोलिसांनी 5 डिसेंबर पासून विशेष मोहीम राबवली। या अंतर्गत 1,28,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। त्याचबरोबर नागरिकांनी त्यांचे थकीत दंड भरून सहकार्य करण्याचंही आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं। शहापूरच्या सापगावमधील रस्त्याची दुरवस्था झाली। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। इंद्रायणी नदी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली। आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊनही सरकार, स्थानिक प्रशासन त्यांच्याकडून आळंदीत इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयशी झालेलं आहे। त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला। पुण्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील गड किल्ल्यांवर पर्यटनासाठी येतात। त्यामुळे किल्ल्यांवर स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। धुळ्यात वाहतूक शाखेनं बुलेट चालकाचा कर्णकर्कश आवाज बंद करत फटाके फोडणारे 100 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवलेले। जय हिंद चौकात हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले तर ही कारवाई सुरूच राहणार असल्यामुळे बुलेट चालकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले। ओडिशामध्ये अग्निशमन दलाला मदत करण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे। भूकंप, इमारत कोसळणे आणि भूस्खलन यासारख्या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्याचं प्रात्यक्षिक अग्निशमन सेवेच्या K9 श्वान पथकानं केलंय। यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या बैलाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला। नंदू नावाच्या बैलाचा औक्षण करत डीजे वाजवून फटाके फोडत मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला। यावेळी शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते। कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये म्हशीची शर्यत पार पडली। या स्पर्धेत मोठ्या संख्येनं म्हशींचा सहभाग होता। त्याचबरोबर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। सांगली शहरात सांगली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मॅरेथॉनमध्ये 3,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले। शहरातील नमिनाथ नगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणीत 21वे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पार पडणार आहे। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पहिल्या सत्रात उद्घाटन आणि दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं नाशिकमध्ये वळू लागली आहेत। नाताळपासूनच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं, वायनरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली। रामकुंड परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला। पर्यटन आणि तीर्थाटन असा दुहेरी योग साधण्यासाठी राज्यभरातून पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत।
31 आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वांनाच लागलेत। नववर्ष स्वागताचं सेलिब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली। पर्यटकांच्या वर्दळीमुळे हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले। थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळमध्ये पर्यटकांनी गर्दी केली। सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झालेत। महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरातमधूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात तोरणमाळमध्ये दाखल झालेत। बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या इथला यशवंत तलावही पर्यटकांनी गजबजून गेला, मात्र इथल्या असुविधांमुळे पर्यटकांची गैरसोय होती। सोलापुरातील एका पेट्रोल पंपावर तरुणानं बनावट फोन पेद्वारे फसवणूक केली। पेट्रोल पूर्ण भरून तांत्रिक कारण असल्याचं सांगत दुसऱ्या मित्राला पैसे ट्रान्सफर करायला लावले। या घटनेचा व्हिडिओही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला, त्यामुळे बनावट फोन पे पासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेनं बाईक चोराच्या टोळीला अटक केली। या टोळीकडून 7 बाईक हस्तगत करण्यात आल्यात। आरोपी शहरात बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार सापळा रचत कारवाई करण्यात आली आहे। बातमी धाराशिवमधून आहे, कारण धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा गावात 2 गटात राडा झालाय। वैयक्तिक भांडणातून एका तरुणाला चाकूनं भोसकलंय। त्यानंतर आदिवासी बांधवांनी लातूर बार्शी रोडवर चक्का जाम आंदोलन केलं। यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। पोलिसांनी मध्यस्थी करत या आंदोलकांना पांगवलं, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। जळगाव रेल्वे स्थानकापुढे खानदेश एक्सप्रेसच्या इंजिनचं कपलिंग निघालंय। सुदैवानं गाडीचा वेग कमी असल्यानं कपलिंग निघाल्याचं वेळीच कळालं, त्यामुळे तात्काळ यावेळी इंजिन पुन्हा जोडण्यात आलं।